नमस्कार मित्रांनो, मी एन एस पोद्दार. आपलं हे लेक्चर 5वं आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. या ॲप्लिकेशनमध्ये आपण मेकॅट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकलशी रिलेटेड 2 ॲप्लिकेशन्सचे एक्झाम्पल्स बनवणार आहे. ज्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. पार्टिकल स्टार्टिंग विथ व्हेलॉसिटी 6 मीटर पर सेकंड हॅज अन ॲक्सिलरेशन 1 - v² इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचं युनिट आहे. When does it first come to rest? How far has it then travel? म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारले. When does म्हणजेच केव्हा म्हणजेच तुम्हाला टाइम विचारला आहे ज्या वेळेला पार्टिकल हा रेस्ट पोझिशनला पोहोचेल त्यावेळेला. आणि हाऊ फार हॅज इट देन ट्रॅव्हल्स, त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. फिजिक्समध्ये तुम्ही बघितलं असणार आहे व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनच्या डेफिनेशन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही डिस्प्लेसमेंटचा वापर करताय. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम असेल तर त्याला आपण म्हणतोय व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी तर त्याला म्हणतोय आपण ॲक्सिलरेशन. मग यासाठी आपण कन्सिडर करूया लेट एक्स बी द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल आणि dx/dt इज द व्हेलॉसिटी जर आपण कन्सिडर करू शकतो. त्याच पद्धतीनं डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे आधीचा डेरिव्हेटिव्ह काढलं तर d2x/dt² इज द ॲक्सिलरेशन. मग या गोष्टीचा जर वापर केला तर इथं d2x/dt² इज इक्वल टू 1 - v² ची टर्म तयार होईल. तर आपल्याला काय करायचं आता, हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि सिम्प्लिफाय करत असताना आपण काय करणार आहे, ओळीने एक एक डेरिव्हेटिव्ह काढत जायचं आहे. आणि डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण वापरतो इंटिग्रेशन. आता याचा जर वापर करायचा म्हटला तर बघा d2x/dt² इज इक्वल टू 1 - t² ही जी टर्म आहे या टर्मला आपण जर एकदा इंटिग्रेटिंग केलं तर आपल्याला एक डेरिव्हेटिव्ह कमी होईल. म्हणून या ठिकाणी इंटिग्रेटिंग बोथ साइड्स करून घेतलं. इंटिग्रेटिंग d2x/dt² इंटू dt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 - t² dt आलं. आणि देअरफॉर आता बघा एक इंटिग्रेशन एक डेरिव्हेटिव्हला कमी करतं. या ठिकाणी डबल डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे एक डेरिव्हेटिव्ह कमी झाल्यामुळे ते होतं dx/dt. आणि 1 - t² इंटिग्रेशन सेपरेट करून वापरला तर 1 इंटिग्रेशन t आणि t² इंटिग्रेशन t³ लास्टला प्लस c येतं. आता याचा करत असताना याला देऊया इक्वेशन नंबर फर्स्ट, ज्यामध्ये आपण इनिशियल कंडिशन वापरू शकतो. इनिशियल कंडिशन काय सांगते, टाइम काय असतो इनिशियलला, t इज इक्वल टू 0 असतो. आणि dx/dt म्हणजेच ॲक्सिलरेशन किती सांगितलंय, म्हणजेच व्हेलॉसिटी किती सांगितलंय, 6 मीटर पर सेकंड सांगितलंय, कारण की इनिशियलला सांगितलंय. मग हे जर म्हटलं तर 6 इज इक्वल टू 0 - 0/3 प्लस c, म्हणजे टी ची व्हॅल्यू 0 पुट केली, dx/dt ची व्हॅल्यू 6 पुट केली, ज्यावरनं आपल्याला c ची व्हॅल्यू मिळाली 6. आणि ही व्हॅल्यू परत इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केली तर आपल्याला इक्वेशन 1 वरून dx/dt इज इक्वल टू t - t³ 3 प्लस 6 असं इक्वेशन मांडू शकतो. इज युअर इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन नंबर 2 चा आता परत एकदा इंटिग्रेटिंग जर काढायचं म्हटलं तर आपण आता काय करू शकतो बघा. द पार्टिकल कम ॲट रेट मीन्स dx/dt ची व्हॅल्यू 0. पार्टिकल ज्या वेळेला 0 होतो, रेस्टला येतो, त्यावेळी त्याची व्हॅलोसिटी 0 होते. आणि व्हॅलोसिटी 0 असेल तर आपण लिहितो dx/dt इज इक्वल टू 0. म्हणून ती व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केली तर बघा आपल्याला काय मिळतं, 0 इज इक्वल टू t - t³ 3 + 6. मग याच्यानंतर हे जर सिम्प्लिफिकेशन आपण करायला गेलो तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं, 0 इज इक्वल टू 3t - t³ + 18. हे का आलं, सगळ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो. t ला मल्टिप्लाय केलं मग 3t आलं. या मधल्या टर्मला मल्टिप्लाय केल्यामुळे न्यूमरेटरचं t डिनॉमिनेटरचं 3 कॅन्सल आणि 6 3 जा 18 अशी टर्म आली, ज्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळतं. t³ या साईडला पॉझिटिव्ह झाला, 3t या साईडला आल्यानंतर निगेटिव्ह आणि 18 जे पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह झाला. फॅक्टरायझेशन मेथड याच्या आपण फॅक्टर्स काढू शकतोय. हे दोन असे आपण फॅक्टर्स काढून घेतले. या फॅक्टर्स काढल्यानंतर एकतर हा ब्रॅकेट 0 असणार आहे किंवा हा ब्रॅकेट 0 असणार आहे. म्हणून एकतर हा ब्रॅकेट इक्वल टू 0 घेतला आणि हा ब्रॅकेट इक्वल टू 0 घेतला, ज्यामध्ये t इज इक्वल टू 3 और t² + 3t6 इक्वल टू 0 अशी टर्म मिळाली. जर हे इक्वेशन आपण जर फॉर्म्युला मेथडनं सोडवायला गेलो तर आपल्याला याचे जे रूट्स आहेत ते रूट्स रिअल मिळत नाहीत, अनरिअल असतात. म्हणून हा पार्ट जर आपण सोडून दिला तर आपल्याला t इज इक्वल टू 3 चा पार्ट कन्सिडर तुम्ही करू शकता. t इज इक्वल टू 3 चा जर पार्ट कन्सिडर केला तर कन्सिडरिंग t इज इक्वल टू 3 द पार्टिकल फर्स्ट कम टू रेस्ट आफ्टर t इज इक्वल टू 3 सेकंड. 3 सेकंदानंतर या ठिकाणी पार्टिकल काय होणार आहे, रेस्ट मध्ये पोझिशनला पोहोचणार आहे. ओके, मग या ठिकाणी या गोष्टीचा जर वापर करून आपण एक्झाम्पल्स पुढे सोडवायला गेलो तर बघा इंटिग्रेटिंग, लक्षात घ्या आपला पहिला क्वेश्चन काय होता, कुठल्या
टाइमला टी पार्टिकल रेस्ट होणार. आपल्याला कळालं कन्सिडरिंग टी इज इक्वल टू 3 जर हे कन्सिडर केलं तर आपण तो पार्टिकल 3 सेकंद नंतर काय होतो रेस्टला जातो. आता हे म्हणजे पहिला क्वेश्चन या ठिकाणी एंड झाला. आता आपल्याला काय करायचं आहे दुसरा पॉईंट काय होता डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आणि डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर अगेन इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 2 असं का म्हणलंय कारण की इक्वेशन नंबर 2 काय होतं dx बाय dt आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे म्हणून याला इंटिग्रेटिंग केल्यामुळे आपल्याला x परत मिळेल. ओके म्हणजे त्याच ठिकाणी आपण करणार आहे इक्वेशन नंबर 2 चं इंटिग्रेशन. देअरफॉर डी इंटिग्रेशन ऑफ dx बाय dt इंटू dt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ t मायनस टी क्यूब अपॉन 3 प्लस 6 इंटू टी. मग याचं इंटिग्रेशन काढत असताना dt एकमेकांना कॅन्सल dx इंटिग्रेशन मिळतं नुसता x. ओके इज इक्वल टू हेच याचं सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने इकडे येईल. x इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन 2 टी स्क्वेअर का आलं टीची व्हॅल्यू किती आहे सॉरी टीचा पॉवर किती आहे 1 आहे घातांक 1 न वाढला आलेल्या घातांकाने डिवाइड वजा टी क्यूबचं होणार टी रेस टू 4 अपॉन 4 आणि हे ऑलरेडी जे 3 होतं तरी 3 यामध्ये आहे प्लस 6 इंटू टी लास्टला प्लस सी. आता यामध्ये आपण एक एक्झाम्पल सोडवत असताना बघा 3 4 जा 12 एवढंच याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन झालं. आता याला देऊया इक्वेशन नंबर 3. आता हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण यूज करूया. इनिशियली डिस्प्लेसमेंट हे 0 असणार आहे त्यावेळी टाइम पण 0 असणार आहे. टाइम 0 असेल डिस्प्लेसमेंट 0 असेल तर आपल्याला या व्हॅल्यूजचा वापर जर केला तर आपल्याला मिळतं सीची व्हॅल्यू सुद्धा 0 मिळते. म्हणजे सीची व्हॅल्यू जर 0 मिळाली तर ती व्हॅल्यू परत इक्वेशन नंबर 3 मध्ये जर पुट केलं तर आपल्याला एक्सचं रिलेशन मिळालं x इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन 2 मायनस टी रेस टू 4 अपॉन 12 प्लस 60 विच इज इक्वेशन नंबर 4. दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल ॲट इन टाइम टी इज इक्वल टू 3 असा आपल्याला प्रश्न विचारला. मग तो प्रश्न आपण या पद्धतीने यूज केला टी इज इक्वल टू 3 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट केली तर आपल्याला डिस्टन्स मिळेल. म्हणून टीची व्हॅल्यू 3 यामध्ये पुट केली. पुट केल्यामुळे बघा 3 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 3 रेस टू 4 डिवायडेड बाय 12 प्लस 6 इंटू 3. हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळतं एक्स इज इक्वल टू 15.75. म्हणजेच दस द पार्टिकल कम टू रेस्ट इन 3 सेकंड अँड then the distance covered by it is 15.75 मीटर. आता मीटर काय यूज केलंय कारण की आपल्याला सुरुवातीला युनिट दिलं होतं मीटर त्या मीटरचा वापर केला. म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स या पद्धतीने तुम्हाला ते कम्प्लीट करायचे होते. ठीक आहे याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघा. बॉडी मूव्स अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मोशन इज गिवन बाय d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू 3t स्क्वेअर. फाइंड इट्स व्हेलॉसिटी ॲट t इज इक्वल टू 1 आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2. आता ही जी बॉडी आहे त्या बॉडीचं एक इक्वेशन दिलंय ज्यामध्ये तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा वापर केला आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा वापर करत असताना आपण एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट करूया. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी व्ही इज इक्वल टू dx बाय dt इज द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी बरोबर आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर मिनिट टाइम आणि ॲक्सेलरेशन जर कन्सिडर केलं ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू d2x अपॉन dt स्क्वेअर. म्हणजे मागच्याच एक्झाम्पल सारखं तुम्हाला आता हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं. मात्र इथं तुम्हाला फाइंड द व्हेलॉसिटी ॲट टाइम टी इज इक्वल टू 1 विचारलं. आता त्याचा वापर जर आपण या ठिकाणी केला तर बघा गिवन इक्वेशन नोट आउट करून घेतलं d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू 3t स्क्वेअर. इंटिग्रेटिंग करा दोन्ही साईडला इंटिग्रेशन केल्यामुळं डबल डेरिव्हेटिव्हचं सिंगल डेरिव्हेटिव्ह झालं आणि 3t स्क्वेअरचं इंटिग्रेशन 3t रेस टू 3 डिवायडेड बाय 3 प्लस सी आलं. त्यानंतर हा जो 3 आहे हा 3 आणि हा 3 एकमेकांना काय होतो कॅन्सल होतो. जर हे एकमेकांना कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला मिळतं व्ही इज इक्वल टू टी क्यू प्लस सी. आता व्ही का आलं कारण की dx बाय dt म्हणजेच काय आहे व्ही आहे. ती याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. आता ह्या ठिकाणी बघा टी इज इक्वल टू 1 आणि व्ही इज इक्वल टू 2 अशी कंडिशन दिली. या कंडिशनचा वापर जर याच्यामध्ये केला तर बघा 2 इज इक्वल टू 1 क्यूब प्लस सी अशी टर्म येईल. आणि जर हे सिम्प्लिफाय केला तर सीची व्हॅल्यू मिळते 1. मग ही सीची व्हॅल्यू उचलायची आणि याच्यामध्ये पुट करायची. सीची व्हॅल्यू पुट केल्यामुळे आपल्याला मिळालं व्ही इज इक्वल टू टी क्यूब प्लस 1 अशा पद्धतीने मिळालं. फाइंड इट्स व्हेलॉसिटी विचारलं होतं ॲट टाइम टी इज इक्वल टू 1. मग त्याचा वापर आपण या ठिकाणी केला. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ॲट एनी टाइम टी. हेच तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं होतं. ओके या पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकता. जर याच्यामध्ये काय डिस्कशन तुम्हाला करायचं असेल तर माझ्याशी शेअर करा. हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता.